नमस्कार, मी सोनाली. माझ्या नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं मनापासून मी स्वागत करते. सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तर आज आहे गुरुपौर्णिमा, त्यानिमित्ताने मी देवघराचा व्हिडिओ शूट करते आहे. तर मी सर्वप्रथम इथे देवघर व्यवस्थित पुसून घेतलेलं आहे, वस्त्र टाकलेलं आहे. इथे मी देव सगळे उजाळून घेतलेले आहेत. नंतर त्यांना चंदन वगैरे लावून घेतलेलं आहे. आणि त्याच्यानंतर मी ते जे झेंडूचे फुलं आहेत त्याच्या पाकळ्यांनी मी हे देवघर मस्तपैकी सजवणार आहे. मला देवघर सजवायला खूप आवडतं. तर इथे बघू शकता मी हे सजवून घेतलेलं आहे. गुलाबाच्या पाकळ्या थोड्या मी टाकलेल्या आहे मध्ये, कारण माझ्याकडे एकच गुलाब होतं. गुलाब मला भेटलंच नाही काल अजिबात. नंतर मी इथे सगळ्यात वरती चौरंग ठेवते आहे. त्या चौरंगावर मी गणपती ठेवणार आहे. तर हा गणपती मी दगडूशेठ मंदिराच्या बाहेरून घेतलेला होता. तिथे बाहेर खूप शॉप आहेत, तर त्या शॉपमधनं घेतलेला आहे. मूर्ती खूप छान अशी भरीव आणि खूप जड येते मूर्ती. लांबून खूप सुरेख दिसते. आता व्हिडिओमध्ये जरी नसेल दिसत तर ती प्रत्यक्ष बघितलं खूप छान दिसते. गणपतीच्या उजव्या साईडला मी दत्त महाराजांची मूर्ती ठेवते आहे आणि त्यांच्या उजव्या साईडला मी विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती ठेवते आहे. आणि गणपतीच्या डाव्या साईडला मी शंकर महाराजांचा फोटो ठेवते आहे. बाबांची खूप कृपा आहे, त्यांचा आशीर्वाद नेहमी माझ्यासोबत असतो. माझ्या सुखात दुःखात नेहमी ते माझ्यासोबत असतात आणि माझ्यासाठी ते खूप प्रिय आहेत. त्याच्यानंतर मी इथे गाय माताची मूर्ती ठेवती आहे, बघू शकता इथे. आणि रोज आहे ना, असं मी रोज ठरवते व्हिडिओ शूट करायचा, पण होत नाही कारण ऑफिस घरातली कामं खूप धावपळ होते. तर आज रविवार पण होता म्हणून मी हा व्हिडिओ शूट करते. नंतर मी इथे खाली महादेवाची मूर्ती ठेवली आहे आणि महादेवाच्या मूर्तीच्या शेजारी मी अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवते आहे. असं म्हणतात की अन्नपूर्णा माता ही पार्वती माताच आहे, म्हणून मी ह्या दोघांना नेहमी शेजारीच ठेवते. नंतर इथं खंडोबाचा फोटो आणि रेणुका मातेची मूर्ती ठेवते आहे. रेणुका मातेच्या डाव्या साईडला मी कृष्ण ठेवते आहे. कृष्ण माझ्यासाठी खूप प्रिय आहे, मला खूप आवडतो कृष्ण. त्याला असं नटवायला पण मला प्रचंड आवडतं. आणि ही मूर्ती मी नुकतीच अक्कलकोटमधनं घेतली आहे. खूप हसरी मूर्ती आहे. नंतर ते मी जे जागरण गोंधळाला ते तोडतात ना, मला आता एक्झॅक्टली आठवत आहे त्याला काय म्हणतात, पण ते मी इथे पूजलेलं आहे. आणि नंतर मी कृष्णाला असं मस्त की फेटा घालते आहे. खूप छान दिसतो फेट्यामध्ये कृष्ण, बघू शकता. अशी खूप सुंदर मूर्ती आहे. ही झूम करून दाखवते तुम्हाला, हे बघू शकता तुम्ही. आणि त्याच्यानंतर लाईट गेली, मला पुढचा व्हिडिओ शूट नाही करता आला. आणि अशा प्रकारे माझी देवपूजा इथे झालेली आहे. देवपूजा केल्यावर खूप प्रसन्नता वाटते, अशी दैवी शक्ती असल्यासारखं वाटतं. आणि सगळ्यांचं धन्यवाद, तुम्ही हा माझा व्हिडिओ बघितला. नक्की लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.